नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत. मित्रांनो, आता आहे रात्रीची वेळ आणि एवढ्या रात्री आपण कुठे निघालो आहोत? एवढ्या रात्री निघालो आहोत आपण कर्नाटक. कर्नाटक म्हणजेच काय? कर्नाटक म्हणजे कोकुनर यल्लमा देवीची यात्रा आहे आणि त्यासाठी आपण दरवर्षी जातो. तर ह्या वर्षी त्या यल्लमा देवीच्या यात्रेसाठी निघालो होतो आणि जातोय कसं? तर बसनी. तर आता आपण आहोत कुर्ला एसटीमध्ये. कुर्ला एसटीपासून आपली 9ची बस आहे. बस पकडून आपण जाणार मिरज आणि मिरजेतनं परत पुढे काय भेटतं ते प्रवास करत करत आपण जाणार आहोत कोकुनरला. तिकडे भरणार आहे श्री यल्लमा देवीची यात्रा. तर बघूया आपण. हा यात्रेचा व्हिडिओ खूप रंगतदार आणि छानसा होणार आहे. तुम्ही ही व्हिडिओ संपूर्ण पहा आणि मजा घ्या. चला माझ्याबरोबर प्रवास करा. या चला तर प्रवासाला सुरुवात करूया. आजचा प्रवास आहे आपला लालपरी, अर्थात आपल्या एसटीने आपण कुर्ला नेहरू नगर ते मिरज असा प्रवास करणार आहोत. चला प्रवासाला सुरुवात करूया. लालपरीचा प्रवास सुरू झाला आणि रात्रीच्या अंधारात कधी आम्ही येऊन फूड कॉर्निवलला पोचलो कळलंच नाही. लोणावळ्याच्या फूड कॉर्निवलला पोचलो. थंडी खूप होती. फूड कॉर्नरला उतरलो आणि मस्त चहा आणि वडापावचा आनंद घेतला आणि मिरजेच्या दिशेने प्रवास पुन्हा चालू केला. पाहता पाहता पहाटेचा सूर्य माझ्या नजरेस आला आणि मिरज आल्याची चाहूल लागली. मिरजेतून थेट कोकर्नरच्या दिशेने जाणारी क्रुझर शोधली आणि क्रुझरवरती सगळं सामान बांधलं आणि आमचा प्रवास पुन्हा एकदा मिरज ते कोकर्नर चालू झाला. गाडीमध्ये साऊंड सिस्टमची सुविधा अत्यंत व्यवस्थित होती, त्यामुळे गाण्यावरती सगळ्यांनी ताल धरला. काही जणांना झोप आवरत नव्हती, त्यांनी झोपून घेतलं. छोट्यांनी मात्र गाण्याचा भरपूर आनंद घेतला. काही जणांनी आराम केला आणि बघता बघता कोकर्नरच्या दिशेने हा प्रवास चालू झाला. आपण आलो आहोत रेणुकादेवी यात्रेच्या इकडे आणि आजपासून यात्रेला सुरुवात होते. इकडचे जे सिस्टम आहे ती थोडीशी वेगळी असते. इकडे सगळं आपण स्वतःहून मंडप वगैरे बांधायला लागतो. ही अशी मोकळी जमीन असते. तुम्ही बघाल की बऱ्याचशा प्रमाणात अजून इकडे मोकळी जागा दिसते. तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघाल की पुढच्या 2 दिवसामध्ये तुम्हाला इकडे पाय ठेवायलाही जागा उरणार नाही आहे. हे बघा, इकडे आपल्या आधी कोणीतरी येऊन बांधलेलं आहे. या जागेसाठी लोक फटाफट येतात आणि आल्यानंतर फटाफट असे मंडप वगैरे बांधत असतात. तर आपणही आता आज आलो आहे आणि मंडप वगैरे बांधायचं काम आता सुरुवात करतो आहे आपण. तंबू बांधून झाला, सामान लावून झालं, तेवढ्यात आईने आवाज दिला, चला भेटीला जायचं आहे. कोणाच्या? तर देवीच्या. अर्थातच देवीच्या भेटीला जायचं होतं. मेन रोडवरून जोगळूबाईच्या दिशेने जाणारं एक टमटम पकडलं आणि जोगळूबाईच्या दिशेने प्रवास चालू झाला. रस्त्यातून जाणं येणारी माणसं पाहतच राहिलो, कारण पूर्वीच्या काळी लिंब नेसण्यासाठी लोक मेन मंदिर ते जोगळूबाई आणि जोगळूबाई ते मेन मंदिर असा पायी प्रवास करत असत. पण आता रोड छान झाले होते. त्या काही रोडही खडबडीत असायचे. आजचे रोड हे खूप सुंदर आणि चांगले होते. तरीही आम्ही टमटमने जोगळूबाईपर्यंत प्रवास केला आणि लिंब नेसण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात केली. मित्रांनो, आपण कोकुनरमध्ये आहोत आणि कोकुनरमध्ये आता आपण आलो जोगळूबाईला. आपला हा जोगळूबाईचा हा दुसरा व्हिडिओ असणार आहे. काल आपण कोकुनरला आलो, त्यानंतर आपलं घर वगैरे बनवलं आणि आता आपण आलो आहोत जोगळूबाईला. आता ह्या जोगळूबाईच्या इथे आल्यानंतर काय काय प्रक्रिया असते, कशाप्रकारे लिंब वगैरे काढला जातो, हे सगळं तुम्ही या व्हिडिओमधून बघणार आहात. आता आपण इथून लिंब काढणार आणि लिंब काढून डायरेक्ट आपण मंदिरापर्यंत जाणार आणि मंदिराजवळ गेल्यानंतर तिकडे आपला लिंब हा सोडून घेतला जाणार.
थांबा. जोगळूबाईपासून लिंब नेसायचा आणि मेन कोकडनर मंदिराच्या इथे येऊन तो लिंब सोडायचा, अशी ही प्रथा. आम्ही जोगळूबाईच्या इथे विधीपूर्वक सर्व कार्यक्रम केला. लिंब नेसला, मंदिराला प्रदक्षिणा घातली, देवीची आरती केली आणि पुन्हा टमटम पकडून कोकडनूरच्या दिशेने प्रवास केला. अर्थात रस्त्यात जाणं येणारी माणसं पाहतच होते. त्यामध्ये स्त्रिया, लहान मुलं, पुरुष यांचाही समावेश होता, ज्यांनी नवस म्हणून लिंब नेसला होता. आम्हीही जोगळूबाई ते कोकडनर असा लिंब नसून प्रवास केला. कोकडनरच्या मेन रोडपासून मंदिरापर्यंत चालत जाऊन मंदिराला प्रदक्षिणा घातली आणि लिंब सोडवून घेतला. आता मात्र यात्रा मोठ्या प्रमाणात भरली होती. सगळीकडे लिंब नेसणारी माणसं, पुरुष, स्त्रिया दिसत होत्या. काहींची परड्या भरण्याची लगबग चालू होती, तर काहींची नारळ फोडण्याची घाई चालू होती. सगळीकडे गर्दी होती. कोकडनर पोलीस मात्र मोठ्या कटाक्षाने ह्या सगळ्यावर नियंत्रण ठेवत होते. चोख बंदोबस्तात यात्रा कशी पार पाडली जाईल हेच ते पाहत होते. सगळीकडे कटाक्षाने त्यांचं लक्ष होतं. CCTV कॅमेऱ्यात आपण दिसत आहोत की नाही याची खात्री काही लोक करून घेत होते. आता यात्रा खूप मोठ्या प्रमाणात भरली होती. देवीचे जग मंदिराभोवती प्रदक्षिणा घालत असलेले आपल्याला पाहायला मिळत होते. उरले सुरलेली माणसं देवीचं दर्शन घेत होती. गर्दी मात्र वाढलेली होती. पोलीस CCTVत पाहून सगळ्यांना सूचना देत होते. एकाच ठिकाणी गर्दी करू नका, पुढे जा, देवीचे दर्शन फटाफट घ्या, चोरांपासून सावध राहा, या सगळ्या सूचना कानावर पडत होता.
विटा, कराड, सांगली, तासगाव इत्यादी ठिकाणीहून भक्त मोठ्या संख्येने या कोकुडनर यात्रेमध्ये सहभागी झाले होते आणि मंदिराभोवती प्रदक्षिणा घालून आई रेणुका मातेचा उदय उदयचा गजर करत होते. पाहता पाहता यात्रेचा मेन दिवस आला. अर्थात आजचा दिवस हा निवदाचा दिवस होता. अर्थात आजच्या कोकुडनर यात्रेमध्ये जेवढे काही भक्त भाविक असतील त्यांच्या सगळ्यांच्या तंबूमध्ये सगळीकडे पुरणपोळीचा नैवेद्य होणार होता. कारण आज देवीला गोडवा निवद हा व्हायला जाणार होता. सगळीकडे यात्रा भरली होती आणि यात्रेचं स्वरूप आता मोठ्या गर्दीने घेतलं होतं. प्रचंड प्रमाणात लोक या आई रेणुका मातेचा उदय करत मंदिराभोवती गर्दी केली होती आणि आज हा निवद असल्यामुळे पुरणपोळीचा निवद दाखवण्यासाठी भक्तांची देवळापुढे रांग लागली होती. आम्हीही आपल्या तंबूतून निवद घेऊन देवळाकडे गेलो आणि त्या गर्दीमध्ये सामील झालो. अर्थात निवद दाखवणं हे एक मोठं कामच होतं. यात्रेतील भक्त भाविक ह्या निवदाच्या दिवसाची वाट पाहत असतात. काही लोक फक्त निवदाच्या दिवसासाठी येतात आणि त्यामुळे मंदिरामध्ये खूप गर्दी झालेली असते. आम्हीही ह्या गर्दीतून देवीला नैवेद्य दाखवला आणि मंदिराभोवतानी प्रदक्षिणा मारून आम्ही आमच्या तंबूकडे परतलो. नैवेद्याचा दिवस म्हणजेच देवीला पुरणपोळीचा निवद दाखवण्याचा दिवस असतो आणि याच दिवशी रात्री असतो तो म्हणजे देवीचा छबिना. या छबिनामध्ये आलेले सर्व भाविक भक्त मोठ्या संख्येने सामील होतात. मोठे मोठे जग मंदिराभोवती प्रदक्षिणा मारतात आणि जोगळूबाईकडे प्रस्थान करतात. हा सोहळा म्हणजे डोळ्याचं पारणं फिटणारा सोहळा असतो आणि ह्या बघण्यासाठी प्रचंड प्रमाणात गर्दी झालेली असते. चला जोगळूबाईकडे जाणारे ह्या जग आणि ह्या छबिन्याचं दर्शन घेऊया. मंदिरातून नैवेद्य दाखवून आल्यानंतर आपल्या तंबूमध्ये परड्या पूजनाचा कार्यक्रम असतो. सकाळीच आमच्या काकांनी परड्याच्या सामानाची पूर्ण तयारी केली होती. अर्थात परड्यासाठी लागणारं सर्व सामान ते घेऊन आले होते. मंदिरातून आल्यानंतर आम्हीही मोठ्या भक्तिभावाने परड्यांचं पूजन केलं आणि देवीला साकडं घातलं. पुढच्या वर्षी नेहमीप्रमाणे सगळ्यांना सुखी ठेव, पुढच्या वर्षी पुन्हा येण्याचं आश्वासन दिलं. परड्या भरून झाल्यानंतर आम्ही पुरणपोळीचा आनंद घेतला आणि काहींनी विश्रांती घेतली. मी मात्र तुम्हाला यात्रा दाखवण्यासाठी पुन्हा एकदा यात्रेत सहभागी झालो आणि संपूर्ण यात्रा कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त करून टाकली. जी यात्रा पाहून तुम्हालाही खरंच यात्रेत आल्याचा अनुभव येईल. चला यात्रा बघूया. यात्रेचा शेवटचा दिवस होता. अर्थात उद्या कीच असल्यामुळे आज यात्रेचा शेवटचा दिवस. मग काय, सर्वांनी यात्रा फिरायचं ठरवलं आणि बाहेर पडलो. यात्रेत गेल्यानंतर
खूप सारी खरेदी केली. त्यामध्ये प्रसाद, खेळणी, भांडी या सगळ्यांची खरेदी झाली आणि सगळेजण पुन्हा तंबूकडे परतले. मी मात्र छबिनाचं शूटिंग करण्यासाठी तिकडेच थांबलो आणि रात्रीचा हा छबिना मोठ्या दिमागदार सोहळ्यात तुमच्यासाठी शूट करून व्हिडिओमध्ये सामील केला. ही यात्रा पाहत असताना खेळण्याची दुकानं, हळदी कुंकवाची दुकानं, चिरमुऱ्यांची दुकानं, खेळणी, भांडी हे सगळं, कपडे हे सगळं पाहत असताना भांड्याच्या दुकानापाशी येऊन थांबलो. पाहतो तर काय, एक काका टोपावरती पारंपरिक पद्धतीने आपलं नाव कोरत होते. मी पुन्हा एकदा कॅमेरा त्यांच्या दिशेने वळवला आणि ते नाव कशा पद्धतीने कोरत आहेत ते कॅमेऱ्यामध्ये टिपण्याचा प्रयत्न केला. ते अतिशय सुरेख सुंदर अशा पद्धतीने नाव कोरत होते. मला बघून म्हणाले, वरती रेष मारू का? मी म्हटलं मारा आणि हे सगळं कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त केलं. कारण पूर्वीच्या काळी जेव्हा भांड्यावरती नावं टाकायची ते हे टाके घालून भांड्यावरती नावं टाकण्याची पद्धत होती. आत्ताच्या काळात फार क्वचित म्हणजे अर्थात नाहीच असं म्हणता येईल, पण ही कला मला ह्या यात्रेमध्ये एका आपल्या आजोबांकडे दिसून आली आणि ती मी ह्या कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त केली. एकदम लाल आहे. ಮನೆಯಾರು ಅಗತ್ಯ ಗವರ ಬೌದ್ಧಿಕ ಘಾಟ್ ಬೇಕಾದ ಐಟಮ್ ಖರೀದಿ ಮಾಡಿ ₹10 ಹೋಲ್ಸೇಲ್ ರೇಟ್ ರೀ. ಇವೇ ಮಾರ್ಕೆಟ್ನ ತೊಗೊಳಕ್ ಅವ್ರಿಗೆ ದುಡ್ಡದೋ. ನಾವು ಖಾಸ್ ಜಾತ್ರೆ ಸಲುವಾಗಿ ಬೇಕಾದ ತಗೋರಿ ₹10. ತಾಂಬೋಳಿ ಫ್ಯಾನ್ಸಿ ಸ್ಟಾಲ್ ವಾರ್ತಿ ನಾಟ್ ಮಾಲ್ ಬೇಕು. हॅलो यूट्यूब, एक मिनिट. यात्रा प्रचंड मोठ्या प्रमाणात भरली होती. लोकांची गर्दी पाहायला मिळत होती. काहींची कपडे खरेदी करण्यासाठी घाई होती, तर काहींची प्रसाद घेण्याची घाई होती. काही ठिकाणी खाऊची दुकानं तुडुंब भरली होती. यात्रेमध्ये परड्यांची अदलाबदली करण्याची पद्धत असते, म्हणजे जुनी परडी देऊन नवीन परडी घेण्याची एक पद्धत असते. त्या परडीच्या दुकानात ही गर्दी पाहायला मिळाली. त्याचबरोबर सगळीकडे आई रेणुका मातेचा उदय होत होता. मंदिराभोवती गर्दी वाढत चालली होती, कारण आज निवदाचा आणि यात्रेचा शेवटचा दिवस होता. अर्थात उद्या पालखी आणि कीच होणार होता. भाविकांनी प्रसाद आपल्या बघता बघता संध्याकाळ झाली आणि पुन्हा एकदा आम्ही सर्वांनी यात्रेत फिरण्याचा निर्णय घेतला. आमची पावलं पाळण्यांच्या दिशेने वळाली. पाहतो तर काय, डोक्यावरची टोपी खाली पडेल की काय, इतके उंच मोठमोठाले पाळणे यात्रेत सामील झाले होते. त्यामध्ये कब्बशी, ब्रेक डान्स, भूत बंगला, मौत का कुवा, भूत बंगला, जम्पिंग जपाक यासारखे खूप सारे मोठमोठाले पाळणे होते. मग काय, छोट्यांनी जम्पिंग जपाक पाळणा याची आनंद घ्यायचा ठरवला. छोट्यांनी मात्र पुरेपूर मजा घेतली. मोठ्यांनी मोठ्या पाळण्यांची मजा घेतली.
आणि जाता जाता बटाट्याला गोल गोल फिरवून त्याचा स्प्रिंग रोल केला आणि खाण्याची मजा लुटली. कसं फिरता यातील ऐकून घे देवी धावत ऐकून घे देवी धावत मागल कराची ऐकून घे सोन पावला पाच पावला सोन पावला माझ्या घरी सोन पावला माझ्या घरी सोन पावला माझ्या घरी. मित्रांनो, आजचा यात्रेचा शेवटचा दिवस. आज पालखी आणि केज, अर्थात ज्या गोष्टीची आपण वर्षभर आतुरतेने वाट पाहणार होतो त्या गोष्टीचा आज शेवट होणार होता. अर्थात देवी जोगळूबाईपासून मेन मंदिराकडे येणार होती आणि तिची पालखीतून मिरवणूक होणार होती. यासाठी सगळे भाविक भक्त आपापली सकाळची तयारी करून एका मंदिराच्या दिशेने वाटचाल करत होते. रोडवरती भक्तांनी खूप सारी गर्दी केली होती आणि पालखीची वाट पाहत होते. काहींनी आपापला बोजा बिस्तारा बांधून गाडीवरती बांधून जोगळूबाईच्या दिशेने आपली गाडी नेऊन उभी केली होती, कारण नंतर होणारं ट्रॅफिक हे त्यांना टाळायचं होतं. आम्ही आमची तयारी करून निघालो पालखीच्या दिशेने. चला. आणि मित्रांनो, हा आपला यात्रेचा शेवटचा दिवस आहे. आता समोरून पालखी येते आणि यात्रेची आज सांगता होणार आहे. हे आपलं कोकणूर यात्रेतला हा ब्लॉग होता. आता आपण पालखीचं दर्शन घेतलं आणि पळत पुढे आलो, जेणेकरून आपल्याला पूर्ण पालखी व्यवस्थितरित्या पाहायला मिळेल. चला, पालखीचं दर्शन घ्या. पूर्ण माहोल असा यात्रामय आणि परिसरमय झाला आहे.
आपली ही मेन पालखी, त्याच्या पाठीमागे जग आणि देवाचा घोडा असा हा यात्रेचा शेवटचा काय बोलतात त्याला निरोप देता येईल आपल्याला. आणि तुम्ही दर्शन घेताय आपल्या मेन पालखीचं. शिवाय त्याच्यासोबत हे जग निघालेत. रागोत